हरि ओम. सार्थक वाटे झाली या वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची. या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 5, सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श, याचा भाग 2. पावसला मी पत्र पाठवल्यावर 8च दिवसात मला परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांकडून पत्राचं उत्तर आलं. ते घेऊन मी माधवनाथांकडे गेले. पत्र पाहिल्यावर ते म्हणाले, हा अनुग्रहाचा कागद आहे. तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला स्वामीजींचा अनुग्रह मिळाला. आता साधना करत राहा. स्वामीजींची प्रकृती खूप क्षीण झाली आहे, तरी पण तुम्ही लवकरच एकदा पावसला जाऊन त्यांचं दर्शन घेऊन या. ते आता फारसे बोलू शकत नाहीत. आपण नुसतं जाऊन यायचं. मला वाटलं स्वामी बोलू शकत नाहीत, मग नुसतं जाऊन काय करायचं आहे. संत सद्गुरूंच्या नुसत्या दर्शनात, स्पर्शात देखील किती सामर्थ्य असतं याची कल्पना मला त्यावेळेला नव्हती. त्या अनुग्रहाच्या कागदासोबत एक पत्र होतं. त्यात लिहिलं होतं, यापुढचं मार्गदर्शन श्रीयुत बाळासाहेब वाकडे यांच्याकडून घ्यावं. अनुग्रह ऑगस्ट 1973 मिळाला. सप्टेंबरमध्ये मी पावसला गेले. माझ्याबरोबर 2-3 मंडळी होती. स्वामी स्वरूपानंदांचं दर्शन झालं. ते काही बोलले नाहीत, पण मी जपाची तुळशीची माळ पुढे केल्यावर त्यांनी काही क्षण आपल्या दोन्ही हातात धरून ती आपल्याजवळ घेतली आणि मला दिली. त्यानंतर पुन्हा स्वामीजींचं दर्शन झालं नाही. 1974च्या जुलै 30 तारखेला स्वामीजींची प्रकृती जास्त बिघडली म्हणून आम्ही पावसला गेलो. खोलीबाहेरून त्यांचं दर्शन घेतलं. पुन्हा गेलो ते 16 ऑगस्ट 1974 या दिवशी स्वामी स्वरूपानंदांच्या महायात्रेत सहभागी होण्यासाठी, कारण आदल्याच दिवशी स्वामीजी समाधीस्थ झाले होते. ध्यान नामाची साधना, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध यासारख्या अद्वैत ग्रंथांचं वाचन, चिंतन, नित्य प्रवचनांचं श्रवण, दुकानात स्वामीजींचे साधकांबरोबर होणारे संवाद याचा परिणाम माझ्या संपूर्ण जीवनावर होऊ लागला. ज्या विषयांबद्दल पूर्वी मला आकर्षण वाटत होतं ते हळूहळू कमी होऊ लागलं. इतर वाचन, भाषणं ऐकणं बंद झालं. मौन, एकांत बरा वाटू लागला. पूर्वी सामाजिक कार्याच्या निमित्तानं अनेक गोष्टीत मी भाग घेत असे. आता ते कमी झालं. साहजिकच हा माझ्यातील बदल सर्वांना फारसा मानवला नाही. त्यातून काहींची नाराजी व्यक्त होऊ लागली. क्वचित संघर्ष होऊ लागले. ते संघर्षही मला नको वाटत, पण इलाज नव्हता. मला जेवढी या विषयाची, साधनेची विलक्षण ओढ वाटत होती तेवढी सर्वांना नव्हती. याचं कारण प्रत्येक जीवावर जन्मजन्म आणि याही जन्मात जे संस्कार होतात त्यानुसार ती व्यक्ती तयार होत असते, हे आता लक्षात येतं. मी माझ्या नात्यातील, परिचयातील अनेक व्यक्तींना अनेकदा स्वामीजींच्या भेटीला, प्रवचनाला नेलं. काही व्यक्ती परमार्थाला लागल्या तर काही पुन्हा आल्या नाहीत. प्रथम मला त्याबद्दल दुःख अथवा आश्चर्य वाटे, पण आता लक्षात येतं की असंच चालणार. प्रत्यक्ष संत जरी भेटले तरी त्यांना ओळखून त्यांनी दाखवलेल्या मार्गानं सरळ वाटचाल करणारे भाग्यवान जीव फार कमी आढळतात. अशा वेळी असा प्रश्न मनात येतो की काहींना अनुग्रहानंतर आपल्या आचारविचारात फरक पडतो आहे असं वाटतं, आणि काहींच्यात 20-25 वर्ष झाली तरी काहीच बदल होत नाही. हे कसं? त्याबद्दल मला असं वाटतं की ज्या जीवाला खरोखरीच परमेश्वर भेटीची, आत्मदर्शनाची तळमळ आहे, तो जीव तीव्र संवेगानं साधना करू लागतो. समर्थ सद्गुरू जर भेटले आणि शिष्य तळमळीचा असेल तर त्याच्यात आवश्यक तो बदल झपाट्यानं होऊ लागतो. मुख्य म्हणजे अंतःकरणातून विरक्ती येते. आत्मानात्म विवेक येतो. जीवनात
कशाला प्राधान्य द्यायचं आणि काय गौणत्वानं घ्यायचं, सार काय असार काय ते लक्षात येतं आणि तो सद्गुरूपदिष्ट मार्गानं तडक साधनेला लागतो. मग तो कोणत्याही वयाचा असो, स्त्री असो पुरुष असो, कोणत्याही अडचणींना न जुमानता तो वाट चालतच राहतो. कसलीही सबब सांगत नाही, कारण त्या जीवाला खरी भूक लागलेली असते. सद्गुरूही अशा शिष्याच्या शोधात असतात. असा शिष्य जर मिळाला तर सद्गुरू आपली सर्व शक्ती त्याच्या पाठीशी उभी करतात आणि त्याची उत्तरोत्तर साधनेतील प्रगती पाहून प्रसन्न होतात. सद्गुरूंची प्रसन्नता लाभणं हे सत्शिष्याचं परमभाग्य असतं. आज एवढंच. यानंतरचा तिसरा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.